नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाचे अपडेट्स किंवा काही महत्त्वाचे पॉईंट्स इथे घेणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका। आपला व्हिडिओमध्ये कुठे ना कुठे काही ना काही महत्त्वाचा पॉईंट असतो, जे पूर्ण व्हिडिओ बघतात त्यांना सगळं लक्षात येते। तर मित्रांनो, महावितरण, महापारेषण, महानिर्मिती या तिन्ही कंपनीची जे काही ITI लेवलची जे भरती आहे त्याच्यावर आपण छोटे छोटे जे अपडेट्स आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। तर त्यामध्ये महावितरण भरतीचे जे आहे विद्युत सहाय्यकची जी एक्झाम आहे ती 20 ते 22 मे मध्ये शेड्यूल्ड आहे। त्यानुसार त्याचं हॉल तिकीट कालच्याच तारखेला जनरेट झालेलं आहे ऑफिशियल साईट mahadiscom.in या साईटवर, ठीक आहे। आणि त्यामुळे जे काही विद्यार्थी मित्रांनी आता तुमचे जे काही रजिस्ट्रेशन नंबर असेल किंवा डेट ऑफ बर्थ असेल ती व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये टाकून त्याचं हॉल तिकीट जनरेट करून घ्या। मध्ये 20 ते 22च्या दरम्यान म्हणजे 3 दिवसामध्ये 4 शिफ्टमध्ये ही एक्झाम आहे, कारण की ड्युरेशन कमी आहे, 75 मिनिटाचा पेपर आहे। त्याच्यामुळे त्यांनी एका दिवशी 4 शिफ्ट ठेवलेले आहे, 20, 21, 22 असे 3 दिवसात 4 म्हणजे असे 12 शिफ्टमध्ये हा पेपर होणार आहे। त्याच्यामुळे विविध शिफ्टचे विविध पेपर असतात, 12 पेपर इथे सेट केले जातात आणि त्यानुसार पुढे तुमच्या वाटेला जो काही शिफ्ट आली आहे त्यानुसार त्याचा पेपर हा वेगळा राहत असतो आणि नंतर शेवटी नॉर्मलायझेशन होतं। नॉर्मलायझेशन म्हणजे मार्क्स कमी जास्त केले जातात जेणेकरून तुमचा रिझल्ट व्यवस्थित लागला पाहिजे। एखाद्याचं कठीण शिफ्ट असते, एखाद्याची सोपी शिफ्ट असते, एखाद्याची मॉडरेट शिफ्ट असते, त्यानुसार पेपर असतो। 9 ते 10 दिवस शिल्लक आहे। तुमच्याकडे जे काही तुमचं स्टडी मटेरियल असेल ते सगळं छानून काढा, त्याची रिवाईज करा, टेस्ट पेपर द्या आणि स्वतःचं ॲनालिसिस स्वतः करून घ्या। तुमचा कुठला पोर्शन वीक असेल त्यावर भर द्या। मुख्यत्वे ॲप्टिट्यूड म्हणजे अंकगणित, मॅथ्स ज्याला म्हणतो आपण, आणि मराठी या विषयाकडे स्पेशली लक्ष द्या, कारण इथे 0 किंवा मायनसमध्ये मार्क नको। 0.25, 0.75, 0.50 किंवा 1-2 असे मार्क चालतील, ठीक आहे। मी बऱ्याच वेळा याच्याबद्दल सांगितलेलं, परंतु परत मला तेच प्रश्न असतात, ठीक आहे। तर महावितरणबद्दल एक्झामसाठी तयार राहा। वायरमनचे विद्यार्थी मुख्यत्वे, कारण की इलेक्ट्रिशियनच्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी परीक्षा दिलेली आहे आणि ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि जे कन्फर्ममध्ये आहे, ज्यांचं DV म्हणजे बरेचसे, आता मी महापारेषणवर सुद्धा येणार आहे, पण जे महापारेषणमध्ये इलेक्ट्रिशियनच्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आहे, चांगल्या रँकमध्ये आहे, ज्यांचं डॉक्युमेंटेशन एकदम ओके आहे, त्यांनी परत महावितरण देण्याची काही आवश्यकता नाही, जेणेकरून महावितरणमध्ये जे काही इलेक्ट्रिशियनचे विद्यार्थी त्यांचं सिलेक्शन झाले नाही त्यांना चान्स मिळेल आणि वायरमनच्या विद्यार्थ्यांना सुद्धा तिथे चान्स मिळेल। त्याच्यामुळे थोडंसं एक माणुसकीचं नातं ठेवून किंवा माणुसकीचं एक पॉईंट ऑफ व्ह्यू ठेवून थोडंफार इथे तुम्ही स्वतःला टॅली करा। मी असं म्हणणार नाही की देऊच नका, परंतु तुमचं जे काही असेल, तुम्ही कुठे स्टँड करता ते बघून त्यानुसार तुम्ही एक्झाम नाही दिली तरी चालेल। त्यानंतर महत्त्वाचं अपडेट म्हणजे महापारेषण विद्युत सहाय्यकचा रिझल्ट हा रिसेंटली लागलेला आहे। त्यामध्ये कालच्याच तारखेला एक अतिशय मोठा शॉक त्यांनी दिलेला आहे महापारेषणनी, की त्यांची इतकी मोठी घोडचूक झालेली आहे रिझल्टमध्ये त्यांनी काय केलं आहे की PAP म्हणजे प्रकल्पग्रस्ताचं जे काय आहे ते कॉमन लिस्टमध्ये घेतलेलं आहे, त्याचं रिझर्वेशन वेगळं होतं आणि आता त्यांनी त्यांची लिस्ट वेगळी केलेली आहे किंवा त्यांचं प्रकल्पग्रस्ताचं रिझर्वेशन हे वेगळं केलेलं आहे। त्यानुसार वेगळी लिस्ट तयार केलेली आहे, वेटिंग लिस्टसुद्धा त्यांनी तयार केलेली आहे। त्यामध्ये काय झालेलं आहे मित्रांनो, की जे काही कन्फर्म लिस्टमधले विद्यार्थी होते, फॉर एक्झाम्पल 2600 जे विद्यार्थी होते त्यातले काही विद्यार्थी बाहेर पडले, ते वेटिंग लिस्टमध्ये आले आणि जे वेटिंग लिस्टचे काही विद्यार्थी आहेत ते डायरेक्ट कन्फर्ममध्ये झाले। तर जे वेटिंगचे कन्फर्ममध्ये झाले त्यांच्यासाठी तर गुड न्यूज आहे, परंतु जे कन्फर्म लिस्टमधले बाहेर आले त्यांनी सेलिब्रेशन केलं, सगळ्या ठिकाणी माहीत पडलं आता, आणि ते वेटिंग लिस्टमध्ये गेले। असे कमी आहे, मोजके विद्यार्थी आहे, परंतु ते सुद्धा व्हायला नको, ते सुद्धा शॉकिंग असतं। त्याच्यामुळे हे महापारेषणचा हा कारभार हा कोणालाच पटलेला नाही आहे किंवा न पटण्यासारखाच आहे, कारण इतकी मोठी कंपनी आणि इतक्या घोर चुका हे करते, हे आपल्यासाठी आश्चर्यकारक आहे। कारण की याच्यामुळे काय होतं की जे विद्यार्थी त्याच्यामध्ये आहेत, त्या लिस्टमध्ये आहे, कन्फर्म लिस्टमध्ये आहे, त्यांची घोर निराशा होते, ते आता वेटिंगमध्ये गेलेले आहेत बरेचसे विद्यार्थी। म्हणजे ॲक्च्युली कसं आहे की PAPला ॲडजस्ट करण्यासाठी यांनी जे काही कॅटेगरी वाईज त्यांचं गोंधळ उडालेला आहे, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचा आता इथे थोडंफार इथं लॉस झालेला आहे, जे कन्फर्ममधून वेटिंगमध्ये गेले त्यांचं, ठीक। महापारेषणचा जो DV आहे किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की टेक्निशियन 1, टेक्निशियन 2, सिनियर टेक्निशियनचं जे काही आहे ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि त्यानंतर 25च्या पुढे अपेक्षित आहे, मी असं म्हणणार नाही की कन्फर्म आहे, अपेक्षित आहे, त्याच्या पुढे सुद्धा जाऊ शकतं। साधारण जूनमध्ये फर्स्ट वीकमध्ये सुद्धा यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन महापारेषण विद्युत सहाय्यकचं जाऊ शकतं। त्यामुळे डॉक्युमेंटेशन रेडी ठेवा, पुढच्या 1-2 दिवसामध्ये डॉक्युमेंट रिलेटेड आपला डिटेल व्हिडिओ येणार आहे आणि त्याच्यामध्ये मी पॉईंट सांगणार आहे आणि प्लस आपण जमलं तर लाईव्ह सेशनसुद्धा त्या रिलेटेड घेऊच, जेणेकरून, कारण मला असंख्य कमेंट्स आहे, असंख्य कॉल्स आहे की सर डॉक्युमेंटमध्ये असा प्रॉब्लेम आहे, तसा प्रॉब्लेम आहे। यामध्ये माझी जी माहिती आहे किंवा मला जी काही माहिती मिळते आहे किंवा विद्यार्थ्यांकडून, त्यामध्ये बराचसा गोंधळ आहे।
बऱ्याचशांच्या सर्टिफिकेटचे डेट्स चुकलेले आहे, बऱ्याचशा सर्टिफिकेटचे म्हणजे बघा जे फॉर्म जे आपण सबमिट करतो त्याच्या आधीचे सर्टिफिकेट पाहिजे त्यांचे ते सुद्धा नाही आहे. बऱ्याचशा नॉन क्रिमिनलचा घोळ आहे, काही जणांचा WRचं कन्फ्युजन आहे आणि काही जणांचं स्पोर्ट्सचं सुद्धा सर्टिफिकेट हे आहे. काही जणांचं मला कमेंट आली की सर माझ्याकडे डिस्ट्रिक्ट लेवलचं स्पोर्ट्स सर्टिफिकेट आहे आणि मी डिस्ट्रिक्ट लेवलला फॉर्म भरला आणि माझं सिलेक्शनसुद्धा झालं, पण तो डिस्ट्रिक्ट लेवलचं स्पोर्ट्स सर्टिफिकेट हे चालत नाही, ते रिजेक्ट करतात. तुम्हाला स्टेट लेवलचं किंवा नॅशनल लेवलचं पाहिजे आणि त्याच्यामध्ये तुम्ही पहिल्या 3मध्ये पाहिजे, पहिल्या 3 रँकमध्ये तुम्ही पाहिजे, तरच ते स्पोर्ट्स सर्टिफिकेट हे ग्राह्य धरले जाते. ठीक आहे, हा पहिला मुद्दा. त्यानंतर टेक्निशियन 1, टेक्निशियन 2, सिनियर टेक्निशियनमध्ये मॅक्सिमम असे 90% लोक आहे की जे आउटसोर्सिंगच्या भरोश्यावर फॉर्म भरला आणि त्याच्या भरोश्यावर त्यांनी सिनियर टेक्निशियनची एक्झाम दिली आणि त्याच्या भरोश्यावर त्यांचं सिलेक्शनसुद्धा झालं. परंतु आता DVमध्ये त्यांना प्रॉब्लेम येणार आहे, कारण की ॲडमध्ये त्यांनी कन्फर्म सांगितलेलं होतं की आउटसोर्सिंगचा अनुभव चालणार नाही. तुम्हाला अनुभव कशाचा पाहिजे? महापारेषणमध्ये टेक्निशियन म्हणून जर तुम्ही काम केलं असेल काही वर्ष, जे काही क्रायटेरिया होता तो तुम्हाला इथं ग्राह्य धरला जाईल. टेक्निशियन म्हणून, परमनंट म्हणून, विद्युत सहाय्यक म्हणून नाही किंवा तुमचं आउटसोर्सिंग म्हणून नाही, तो चालत नाही. किंवा तुम्ही प्रायव्हेट कंपनीमध्ये, लिमिटेड कंपनीमध्ये, प्रायव्हेट सेक्टरमध्ये कुठेही काम केलं असेल ऑल ओव्हर इंडियामध्ये, लिमिटेड कंपनीमध्ये, ट्रान्समिशन बेस्ड कंपनीमध्ये, तर तो सुद्धा अनुभव इथे चालतो. पण तो आउटसोर्सिंगचा अनुभव माझ्या माहितीप्रमाणे चालत नाही. बाकी DV अटेंड करा, DV अटेंड केल्यावर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी कळतीलच. ठीक आहे. आणि बाकीची मेन लिस्ट आहे किंवा जे विद्युत सहाय्यकची लिस्ट आहे त्याच्यामध्ये आता स्पोर्ट्सचे विद्यार्थी असेल किंवा ॲप्रेंटिसचे काही जणांनी चुकीचं टाकलेलं आहे किंवा बऱ्याचशा गोष्टी, परंतु त्याच्यामध्ये सर्टिफिकेट्समध्ये बराचसा घोळ आहे. आउटसोर्सिंगमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी फक्त नोट केलेलं आहे, त्याच्यामध्ये सर्टिफिकेट वगैरे त्यांच्याकडे नाही. आता ते काढत आहे. आताचे सर्टिफिकेट चालतात की नाही चालतात ते आता तिथे बघतीलच DVमध्ये, परंतु ठीक आहे, काही हरकत नाही. परंतु काही गोष्टींचं ॲडजस्टमेंट होऊन जाते, काही गोष्टींचं ॲडजस्टमेंट होत नाही. स्पेशली जे वुमन रिझर्वेशन आहे तर त्यांचं असं सुरू आहे की वुमन रिझर्वेशन सर्टिफिकेट पाहिजे का तर कसं आहे की त्यामध्ये जर तुम्ही नॉन क्रिमिनल काढलं असेल तर तुम्हाला जसं OBC कॅटेगरीचं नॉन क्रिमिनल काढलं जाते आधीच, तर तुम्हाला वुमन रिझर्वेशन सर्टिफिकेट लागत नाही, ते निघत पण नाही. परंतु माझं म्हणणं असं आहे की अजूनही 10-15 दिवस शिल्लक आहे. तुम्ही जर काढू शकत असाल तुमच्या कॅटेगरीचं वुमन रिझर्वेशन सर्टिफिकेट, तुमचं सिलेक्शन त्यामध्ये झालं असेल तर काढून घ्या, बेटर वे. कारण की कसं आहे, हे कधी काही नियम बदलतात. मागे महावितरणच्या भरतीमध्ये 1920च्या त्यांनी वुमन रिझर्वेशन सर्टिफिकेट हे OBCला सुद्धा मागितलेलं होतं. ठीक आहे, त्याच्यामुळे काढून ठेवा. जेवढं तुम्हाला 8-10 दिवस लागतील, 8 दिवस असतील जास्तीत जास्त, त्या पिरियडमध्ये तुम्ही काढून घ्या. विचारत बसू नका की सर लागेल का लागेल का लागेल का. तुम्हाला नाही लागलं तरी काढून घ्या, लागणार नाही, OBCसाठी लागणार नाही, नियमाप्रमाणे लागत नाही. ठीक आहे, परंतु तरी तुम्ही शक्य असेल तर काढून घ्या. आणि महापरीक्षेची जी वेटिंग लिस्ट आहे ती पूर्णपणे क्लिअर होईल का असा भरपूर प्रश्न मला विद्यार्थ्यांचे आले. जे वेटिंग लिस्टमध्ये आहे 1000 विद्यार्थ्यांची वेटिंग लिस्ट त्यांनी लावलेली आहे, परंतु ती कन्फर्ममध्ये जॉईन करून घेतील की नाही हे कन्फर्म नाही आहे बघा. कारण की जी 1000 विद्यार्थ्यांची लिस्ट आहे त्यामधले जर तुम्ही रँक तुमची 200, 400, 500पर्यंत असेल तर शक्यता भरपूर आहे की तुम्हाला ते जॉईन करून घेतील. कारण कसं आहे की कन्फर्म लिस्टमधले साधारण माझ्या माहितीप्रमाणे 400 ते 500 किंवा 500, 550 विद्यार्थी हे वायरमनचे आहे. त्याच्यामुळे वायरमनचे विद्यार्थी हे DVमध्ये रिजेक्ट होतीलच आणि त्यांच्या अगेन्स्टमध्ये पुढे मग ते म्हणजे कसं आहे की वायरमनचे विद्यार्थी, नंतर काही डॉक्युमेंटेशनचा प्रॉब्लेम आहे, काही स्पोर्ट्सचे विद्यार्थी, काही बरेचसे गोळा आहे. म्हणजे मी सांगतो ना 2600 पैकी कमीत कमी 500-700, 800 पोरं असेच जातात. ठीक आहे, म्हणजे साधारण 1800-1900 पोरं तिथे सिलेक्ट होतील. किंवा ॲक्च्युली अशा चुका करायलाच नको. कारण काय असतं, यांनी जे मेन लिस्टमधले विद्यार्थी आहेत ते बाहेर पडतात. म्हणजे यांनी खूप मोठा लॉस होतो, हा विद्यार्थ्यांना कळतच नाही. मी प्रत्येक एक्झाममध्ये पाहिलं, आता माझ्या अनुभवावरून मी सांगत असतो तुम्हाला की यांनी काय होतं, मागच्या भरतीमध्ये 2019मध्ये सुद्धा हाच घोळ झाला होता. बेस्ट ऑफ 5चे विद्यार्थी टाकले, रिजेक्ट झाले. त्यानंतर डिप्लोमा डिग्रीचे पोरं रिजेक्ट झाले. आतासुद्धा तोच घोळ आहे सगळा. त्यांनी काय होतं की 2600 जागा पूर्ण भरल्याच जात नाही. ठीक आहे, यांनी वेटिंग लिस्ट लावली हे आपलं नशीब. महावितरण वेटिंग लिस्टसुद्धा लावत नाही. त्याच्यामुळे विनाकारणचे जे विद्यार्थी आहेत जे कुठेच बसत नाही, ज्यांचं डॉक्युमेंटेशन ओके नाही, इव्हन ज्यांचं ITI पण नाही, डिप्लोमा आहे, ते सुद्धा फॉर्म भरतात विनाकारण की आता माझं सिलेक्शन होईल. मग सगळ्यांना 10 ठिकाणी सांगतात माझं क्वालिफिकेशन नाही आहे त्याच्यामध्ये, पण मी फॉर्म भरला आणि मी एक्झाम सिलेक्ट. सगळ्यात मोठा घोळ महापारेषणमध्ये झालेला आहे. महापारेषणमध्ये जे सिनियर पोस्ट आहे बघा, हे टेक्निशियन वगैरे हे ते ठीक आहे, पण तू डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, माझा एक मित्र डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून सिलेक्ट झालेला आहे. त्यांचा गोळ असा आहे की AEचे विद्यार्थी जे DYचा एक्सपिरियन्स आवश्यक असतो, तर ते AEचे विद्यार्थ्यांनी सुद्धा DYचा अनुभव नसताना सुद्धा तिथे फॉर्म भरला, सिलेक्ट पण झाले, लिस्टमध्ये नाव आहे. ठीक आहे, आता ते डॉक्युमेंटेशनमध्ये कटतीलच. ठीक आहे, 100% कटतील. आणि काही जणांचं असं आहे ज्यांचा महापारेषणचा अनुभव नाही, ज्यांचा ट्रान्समिशनचा अनुभव नाही, फक्त स्वतःला सिद्ध करणे आणि लोकांना दाखवणे की बघा मी कसं सिलेक्ट झालो. अरे काय मूर्खपणा आहे हा. त्यांनी किती लोकांचं नुकसान होतं हे तुमच्या लक्षात येतं का? डोक्यात प्रकाश पडतो का तुमच्या? किती लोकांचं नुकसान होते अशाने. चुकीचे फॉर्म भरता, चुकीचे मोठेपणा दाखवायसाठी असे करता तुम्ही. किती हे स्वतःला सिद्ध करण्यासाठी तुम्ही दुसऱ्याचं आयुष्याचं नुकसान करताय. सिनियर पोस्ट, किती मोठी पोस्ट असते ती, कधी जागा निघत नाही, इथे निघाल्या तर कमी निघतात. टेक्निकल एक्झिक्युटिव्ह जे होऊ शकत होते ते आता त्या लिस्टमध्ये येणार नाही, कारण त्याची वेटिंग लिस्ट नसते. तर त्यांनी जे मेन लोक येऊ शकत होते त्यांचं नुकसान होते ना.
हे समजून घ्या. प्रत्येक एक्झाममध्ये तसंच असते आणि हा घाणेरडा प्रकार आता इतका वाढलेला आहे. म्हणजे ITI नसताना डिप्लोमा लेवलवर फॉर्म भरा, एक्सपिरियन्स नसताना एक्सपिरियन्स बेसिसवर फॉर्म भरा, आउटसोर्सिंगचा एक्सपिरियन्स चालत नाही तरी एक्सपिरियन्सवर फॉर्म भरा. हे थोडंसं कटू आहे, परंतु सत्य आहे. यांनी काय होतं की जे मेन विद्यार्थी आहे, ज्यांच्याकडे ॲक्च्युअली क्वालिफिकेशन आहे, ज्यांच्याकडे ॲक्च्युअली अनुभव आहे, त्यांचं नुकसान होतं आणि खूप मोठं नुकसान असतं मित्रांनो ते आयुष्यभराचं. त्यामुळे महापरिषद विद्युत सहायकमध्ये सुद्धा बरेचसे विद्यार्थी रिजेक्ट होणार आहेत. त्यानंतर वेटिंग लिस्ट लावल्यामुळे फॉर एक्झाम्पल जर 600 मुलं रिजेक्ट झाले तर 600 मुलं वेटिंगमधले घेतील, बाकीचे 400 जे आहे ते आता क्लिअर करतील किंवा नंतर क्लिअर करतील आणि DV झाल्यानंतर ते सगळं चेक करतील, फायनल लिस्ट काढतील आणि नंतर तुम्हाला DVला बोलवतील. जी वेटिंगचे विद्यार्थी आहेत त्यांना. त्याच्यामध्ये महिनासुद्धा जाऊ शकतो, 2 महिनेसुद्धा जाऊ शकतात, लक्षात घ्या. ठीक आहे, त्याच्यामुळे त्याला वेळ लागू शकतो त्या प्रोसेसला. त्यानंतर महाजन को टेक्निशियन 3चे पेपर 8, 9, 10ला पूर्ण झालेले आहेत. त्याच्यामध्ये 3 शिफ्टमध्ये ही एक्झाम झालेली आहे. आता 15 तारखेचा एक पेपर पेंडिंग आहे. 8, 9, 10ला जे पेपर झाले आहेत त्याची लेवल थोडीफार टफ होती. काही विद्यार्थ्यांना थोडं मॉडरेट गेला आहे, काही विद्यार्थ्यांना टफसुद्धा गेलेला आहे. नॉन वर्बलसुद्धा 8 तारखेचं टफ होतं असं माझ्या माहितीत मला फीडबॅक आलेला विद्यार्थ्यांचा. त्यामुळे जर पेपर टफ असेल तर तुमचा कट ऑफसुद्धा कमी जाईल. त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं कारण नाही आहे. आता 15 तारखेचा पेपर राहिलेला आहे. त्याच्यामुळे महाजन को टेक्निशियन 3चं जे काही आहे तुमचा स्कोअर जर 50-55 पर्यंत येत असेल 75 पैकी तरी तुम्ही सेफ झोनमध्ये आहे असं समजू शकता. कारण पेपरच्या लेवलनुसार सांगतो आहे. बाकी नॉर्मलायझेशन झालं आणखी स्कोअर कमी जास्त होतच असतो आणि याचा रिझल्ट अजून भरपूर वेळ आहे. आता 9 तारखेला पेपर झाला, आता रिझल्ट कधी येईल तर बाबा रिझल्टला खूप वेळ आहे. रिझल्ट कमीत कमी 1.5 महिना 2 महिने लागत नसतो. साधारण जुलैमध्ये तुमचा रिझल्ट लागेल, सध्या लागणार नाही. त्याच्यामुळे रिझल्टची अपेक्षा सध्या करू नका. या तिन्ही याच्या रिलेटेड बघा, महाजन को टेक्निशियन 3चा 15 तारखेचा पेपर राहिलेला आहे. विद्युत सहायक महावितरण पेंडिंग आहे. तर या रिलेटेड तुमच्या आपल्या टेस्ट सिरीज आहे, आपला ॲप आहे इंजिनियर अमोल, आपला ॲप आहे. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे किंवा प्ले स्टोअरवर तुम्ही डाउनलोड करू शकता इंजिनियर अमोल ॲप. त्याच्यावर आपलं टेस्ट सिरीज आहे महावितरणची आणि 2-3 टेस्ट सिरीज आपण दिलेले आहे आणि महाजन कोचे सुद्धा कोर्स आणि टेस्ट सिरीज आपण दिलेली आहे. तर खूप मोठ्या प्रमाणात सुद्धा डिस्काउंट दिलेला आहे. त्याचा फायदा घ्या कारण की आता शेवटचे एक्झामचे काही दिवस बाकी आहे. तुम्ही एक्झाम देणार नाही किंवा स्वतःला टेस्ट करणार नाही त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही की तुमचा अभ्यास किती झाला आहे. त्याच्यामुळे टेस्ट द्या. ठीक आहे, आणि सगळ्या IPPS पॅटर्नने सेट केलेले आहे. 5 ऑप्शन आहे, मराठी इंग्लिशमध्ये टेस्ट आहे आणि तुमचा फायदा होईल किंवा जे काही गेस पेपर आहे त्यानुसार आपण द्यायचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल. महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण यामध्ये बेस्ट काय आहे टेक्निशियनसाठी, कुठलं डिपार्टमेंट बेस्ट आहे, कुठं तुम्ही सिलेक्शन घ्यायला पाहिजे किंवा तुमचं सिलेक्शन 2-3 ठिकाणी झालं असेल तर तुम्ही कुठलं निवडायला पाहिजे त्यासाठी आपला एक सेपरेट व्हिडिओ, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ येणार आहे. पुढच्या 8 दिवसामध्ये तो येऊन जाईल. ठीक आहे, आशा करतो मित्रांनो की बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायचा मी आजच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्त जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा जेणेकरून जे महत्त्वाचे अपडेट्स आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. धन्यवाद.